शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा, तसेच महामार्गासाठी जाहीर केलेली अधिसूचना रद्द करावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त सांगलीत येणार आहेत। दौऱ्यात शेतकऱ्यांची नाराजी दिसेल असंही ते म्हटलेत। शक्तीपीठ महामार्गाबाबत 28 फेब्रुवारीच्या अधिसूचनेत जिल्ह्यातील 19 गावे बाधित होणार असल्याचं नमूद आहे। 7 मार्च रोजी राजपत्र जाहीर करून भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यातील 27 प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। जिल्ह्यात विटा, मिरज प्रांताधिकारी आहेत। गेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं विधान केलं होतं। बाधित क्षेत्राच्या सरकारी मोजणीचं दरपत्रक मागणी केल्याचं समजते। राज्य सरकारने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून असा कुटील डाव खेळू नये। रत्नागिरी-नागपूर महामार्गावर वाहतूक कमी असताना समांतर महामार्गाची गरजच काय? त्यामुळे हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे। अनेक जण भूमिहीन होतील। शेतकरी, शेतमजूर, रोजगार संपणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध मुख्यमंत्र्यांना दिसत नसेल तर येत्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे।